संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक 40 वर्षांपासून रखडलं। 80 लाख खर्चूनही स्मारकाचा झाला पडका वाडा। स्मारक उभारणीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा स्थानिकांचा आरोप। संगमेश्वर मधल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाच्या झी 24 तासच्या बातमीची सरकारकडनं दखल। जागेच्या अडचणीमुळे स्मारक रखडलं। वर्षभरात स्मारक तयार होणार। मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। आमदारांच्या संख्याबळावरनं रायगडचं पालकमंत्रीपद मागता 2022 मध्ये संख्याबळावर मुख्यमंत्री निवडला गेला होता का? टू द पॉइंट मुलाखतीत तटकरेंचा शिवसेनेवर निशाणा। सुरेश धसांची आमदारकी धोक्यात। धसांच्या निवडीला कोर्टात आव्हान। मेहबूब शेखांकडनं औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीसह मंत्रिपदावरही टांगती तलवार। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा निर्णय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। सुरेश धसांनी मसाजोगमध्ये घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। ग्रामस्थांच्या 9 मागण्या मुख्यमंत्र्यांकडे देण्याचं आश्वासन। काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही सह आरोपी करण्याची धसांची मागणी। गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावा चित्रपटावर आक्षेप। छावामधील चुकीची दृश्य काढा अन्यथा रोषाला सामोरं जा। दीपक राजे शिर्केंचा दिग्दर्शकांना इशारा। कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनात एक लय भारी गडी। विधायक नावाच्या रेड्यानं वेधलं साऱ्यांचं लक्ष। आधी हातगाडीवर कारवाई नंतर प्यायले फुकटचं ताक। केडीएमसी कर्मचाऱ्यांचा प्रताप समोर। फुकट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी? नागरिकांचा सवाल। नाशिकमध्ये नियोजन समितीच्या बैठका रखडल्या। पालकमंत्रीपदाच्या घोषणेला उशीर होतोय। गिरीश महाजनांचं मोठं विधान।